बऱ्याच वेळेला असं निदर्शनाला आलं की लोक स्ट्रेसमध्ये आहेतच. आता वेगवेगळे स्ट्रेस आहेत. शारीरिक स्ट्रेस, मानसिक स्ट्रेस, सामाजिक स्ट्रेस, कामावरचा स्ट्रेस. आजकालचे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याला स्ट्रेस किती कारणीभूत आहे? मी एक साध्या वाक्यात सांगते, चिता मुर्दे को जलाती है हो. तो चिंता जिंदा को जलाती है. रिपीट करा एकदा प्लीज. चिता चिता मुर्दे को जलाती है लेकिन चिंता जिंदा लोगों को जलाती क्या है. बात आहे. मग जेव्हा तुम्ही ही चिंता सतत जर तुमच्या ह्याच्यात असेल तर तुमच्या शरीरातले जे हॉर्मोन्स असतात, म्हणजे ज्याला स्ट्रेस हॉर्मोन्स म्हणतो आपण, कॉर्टिसॉल्स असतील, ॲड्रिनालिन सिक्रेशन्स असतील, ते वाढत जातात. त्याचा परिणाम काय होतो तर रक्तवाहिन्यांना आतून सूज येते, रक्तवाहिन्या आकुंचित पावतात. अल्टिमेटली तुमचं प्रेशर वाढत असतं, ब्लड प्रेशर वाढतं. ब्लड प्रेशर वाढलं की हृदयावरचा ताण वाढत असतो आणि त्याचा परिणाम तुमच्या हृदयाचं म्हणजे किती ते सतत काम करणार आहे की नाही. मला तर हृदय काम काय करत असतं, प्रत्येक पेशींच्या पर्यंत ब्लड पोहोचवणं त्याचं काम आहे, ऑक्सिजनचा पुरवठा करणं काम आहे, न्यूट्रिशनचा पुरवठा करणं काम आहे. आणि जेव्हा ते कुठतरी त्याला ताण बसतो तेव्हा या मानसिक ताणाचा परिणाम हृदयावर होत असतो, रक्तवाहिन्यांवर होतो. सायमल्टेनियसली बऱ्याचदा असं म्हटलं जातं की मानसिक ताणतणाव म्हणजे तणाव नाही असं एकही व्यक्ती नाही. आणि मी दुसरं पण एक तुला पॉझिटिव्ह सांगते, मी थोडी पॉझिटिव्ह ॲटिट्यूडची डॉक्टर आहे की तणाव जर नसेल तर लाईफ नाही, कारण तुम्हाला एमच नाहीये. ओके, मग हे तणाव पहिल्यांदा ओळखायला शिकणं, बाय हुक और क्रूक तो तणाव कसा रिलीज करायचा त्याच्यासाठी प्रयत्न करणं. आणि जर होत नाहीये ना, निग्लेक्ट द थिंग्स. म्हणजे हेही आम्ही पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये पेशंट्सला सांगत असतो, ज्याला समुपदेशन म्हणतात, पेशंटचं काउन्सिलिंग म्हणतात. तेही खूप महत्वाचं असतं. त्यामुळे मानसिक ताणतणावाचं लिटरली पूर्णतः परिणाम हा आहेच, हृदयरोगावर आहेच. त्यामुळे मी प्रत्येक पेशंटला सांगते, काही लोक म्हणतात मॅडम तुम्ही नेहमी फ्रेश दिसता, तुम्ही कधीच असं तुम्हाला ताण नाही, असं काही नाही. तणाव हा सगळ्यांना. हाऊ यू कॅन मॅनेज दॅट द स्ट्रेस, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि ही मॅनेजमेंट सुद्धा आम्ही पेशंटला शिकवतो. क्या बात. तणाव मॅनेज करता आला पाहिजे. जशा गोष्टी तुम्ही इतर मॅनेज करण्यासाठी स्ट्रेस घेता, तर तो स्ट्रेस पण मॅनेज करण्याची कला आहे आणि त्याची सुद्धा काळजी तुम्ही पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये घेताय. म्हणजे तुमचं जे ब्रीदवाक्य आहे की शस्त्रक्रियेविना हृदय उपचार, तेच तुम्ही प्रत्येक वेळेला पेशंटकडून करून घेताय आणि त्यांना प्रवृत्त करताय की तुम्ही इतर गोष्टी मॅनेज केल्यात तर कदाचित तुमची शस्त्रक्रिया थांबू शकते. आणि त्यासाठी या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. कार्यकारण मीमांसावर विचार केला तर डिझीजच होणार नाही. एक्झॅक्टली. प्रिव्हेन्शन इज बेटर. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर.